डॉक्टर श्रीकांत शिंदे ने अपने परिवार के साथ लोकसभा चुनाव का आवेदन दाखिल किया। श्रीकांत शिंदे की मां लता शिंदे ने श्रीकांत शिंदे को ढेर सारी शुभकामनाएं और आशीर्वाद दिया। कल्याण लोकसभा निर्वाचन क्षेत्र के लिए महायुति उम्मीदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री माननीय नहीं एकनाथ शिंदे की मौजूदगी में उन्होंने कल्याण लोकसभा क्षेत्र की चुनाव रिटर्निंग ऑफिसर सुषमा सातपुते को अपनी उम्मीदवारी सौंपी। इस समय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे के दादा श्री संभाजी शिंदे, माता श्रीमती लता शिंदे, पत्नी श्रीमती वर्षाली और बेटे रुद्रांश समेत पूरा शिंदे परिवार मौजूद था। साथ ही इस अवसर पर प्रदेश के लोक निर्माण मंत्री माननीय नहीं श्री रविंद्र चौहान, पूर्व सांसद आनंद परांजपे, विधायक कुमार आयलानी, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, राकांपा के प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, भाजपा के कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कामले, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे और विभिन्न गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। रॅलीचा प्रचंड उत्साह बघा, हा ट्रेलर आहे, ही विजयी यात्रा आहे, खरं म्हणजे विजयाची रॅली आहे आणि हजारो लोक या रॅलीमध्ये भर उन्हामध्ये सहभागी झालेले आहेत। यावरून चित्र स्पष्ट आहे, गेल्या 10 वर्षात खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं काम जे आहे या कामाची पोचपावती आज लोकांनी या रॅलीच्या माध्यमातून दिलेली आहे। भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये हे पाहून जे असं वाटतंय की ही विजय आज या रॅलीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेब, बाकी मंत्री, आमदार हे सगळे लोक उपस्थित आहेत आणि ही रॅली पाहून आपल्याला कळलं की येणारा 4 तारखेला जो आहे हा काय होणार आहे तो। एक मिनिट, हा बोला, फॉर्म भरायला आले होते तुम्ही? फॉर्म भरायला आज मी आली, श्रीकांत शिंदे माझा मुलग्याचा फॉर्म भरायला खासदार। आज तो तुम्ही तर बघितलं की तो निवडून आलेला आहे। ते एवढी मोठी रॅली, एवढी जनता, सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्या कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा, आमच्या आईवडिलांचा, दोघांचा, साहेबांचा, माझा, सगळ्यांचा श्रीकांतच्या पाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याला खूप खूप आशीर्वाद। धन्यवाद।